तू सांगशील का? हो सांगते. ही साडी म्हणजे फक्त एक पेहराव नसून त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत. जेव्हा एखादी स्त्री कमरेभोवती ही गोल साडी गुंडाळते तेव्हा ती अख्ख्या जगाला आपल्या भोवती बांधून ठेवते. परीला सांभाळणं किती कठीण आहे. म्हणूनच सांगते, जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. साडीचा पदर डोक्यावर घेऊन ती समोरच्यांचा आदर करते. पण जेव्हा एखादं संकट समोर उभं राहतं तेव्हा तोच पदर कमरेला खोचून ती त्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते. फूल होताना ती कळी लाजे, फूल होताना ती कळी लाजे, पैंजणापाशी काय हे वाजे, माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा. पायात जेव्हा पैंजण येतं तेव्हा स्त्रीच्या चालण्याचा डौल आगळाच असतो. हातातल्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली हे स्त्रीच्या सौंदर्याला खुलवण्याचं काम करतात. जाणवे आता हे गळे काढी, जाणवे आता हे गळे काढी, रंगल्या साऱ्या या दिशा दागी, वास मोडाचा रोज रातीचा. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. आई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? बालविवाह करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल केला जाईल.